मी गुरु ठाकूरला विचारू इच्छितो की माझ्या सकट सर्वांनाच मनपूर्वक आवडलेल्या तुझ्या अनेक रचनांमधली एक रचना म्हणजे खेळ मांडला. त्याच्या निर्मिती मागची कहाणी सांग. पुन्हा खर तर ट्रॅकवर लिहिणं आहे तोच नटरंगचं संवाद लेखन मी करत होतो आणि त्या प्रवासात कलाकाराची व्यथा तिथे असावी अशी एक रवी जाधव डिरेक्टरने सांगितलं होतं की इथे असं होणार की तो माणूस बराच प्रयत्न करतोय तमाशाचा पड उभा करण्यासाठी, पण एका अशा लेवलला येऊन त्याचे प्रयत्न हरतात की आता पुढे काहीही होणार नाही. ती निराशा आणि ते पॉझिटिव्ह एंड कडे जाणार असावं, कारण त्यानंतर त्यांना ती मुलगी मिळते. पांडवा सांगत येतो की मुलगी मिळाली तमाशासाठी. तर हा अख्खा प्रवास यायला हवा. आणि अजय अतुलने एक ट्रॅक दिला होता मला की, आणि तो नेहमीप्रमाणे यालाही माहिती होतं की डाराडी डी डा असं करून देतो सर्व तर, आणि याच्यावरती लिही. बरं, ट्रॅक मध्ये दुःख आनंद काही नसतो कारण ते वाजत असतं. आणि मग असं मला वाटलं की कुठलंही गाणं लिहिताना बऱ्याच वेळा मी हे विचार करतो, एकतर हे असतं की गाण्यामध्ये एक सांभाळावं लागतं की अत्यंत सर्वसामान्य माणसाला इथे कळावं, सोप्या भाषेत असावं जास्तीत जास्त, आणि प्रत्येकाला ते आपलं वाटावं. तर मग गुणा काकलकरची व्यथा मांडताना मला असं वाटलं की ही प्रत्येक कलाकाराची किंवा चाकोरी बाहेर जाऊन काम करणार प्रत्येक व्यक्तीची ती व्यथा आहे की मी काहीतरी वेगळं करीन असं जेव्हा एखादा माणूस म्हणतो तेव्हा सगळ्यात आधी त्याला प्रचंड विरोध होतो. आणि ते विरोध करणारे त्याची माणसं असतात कारण ते हितचिंतक असतात की त्यात तो बुडू नये, फसू नये म्हणून घर त्याच्या घरापासून विरोध सुरू होतो. आणि मग जेव्हा आपलीच माणसं तुमच्या विरोधात जातात तेव्हा जी मानसिक अवस्था होत असेल की तुम्ही काहीतरी वेगळं करताय आणि तुमची माणसं तुमच्या विरोधात आहेत, हे नको करू, त्यापेक्षा ते आहे ते चाकोरी मी केलं ते कर. तर तो अशा वेळी कोणाकडे दाद मागेल, कोणाला साथ करेल? तर मला माझा संघर्ष आठवला की मी कॉमर्स ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा नाटक आणि या फील्डमध्ये जायचं ठरवलं तर मी दर 8 दिवसांनी कुठेतरी ऑडिशन द्यायचं किंवा वेगळं काहीतरी करायचं, आणि मग 5-6 दिवसांनी जेव्हा यायचं की नाही तर दुसऱ्या कोणाला तरी घेतलं, तर एका अवस्थेला नंतर असं झालं होतं की बस झालं रे. आणि मला कुठेतरी हळूहळू वाटायला लागलं होतं की ते बरोबर आहेत, मी चुकीचं आहे. आणि एक ती अवस्था जी असते की एक शेवटची ऑडिशन देऊन बघू आपण असं जातो, त्यावेळेची जी त्याची मानसिक अवस्था असते ती त्या शब्दात यावी. तर त्यावेळी तो माणूस कोणाला रिक्वेस्ट करेल तर आतल्या देवाला. आणि त्याला म्हणजे देवावरती आपण हे असंही नाही होत, ती ज्या कलेवर त्याचा विश्वास आहे त्याच्यावरच श्रद्धा असते की त्यांना, म्हणजे नट असेल तर तो नटेश्वराला म्हणेल, गायक असेल तर तो त्या देवाला आळवेल. तर तो गुणा काकलकर आतल्या एका देवाला हाक मारेल. म्हणून मी ते त्याच्याकडे विनंती करतोय की, आणि मग त्यातून ते होत गेलं. मग त्यात ते प्रतिमा आल्या की जेव्हा गाणं लिहिताना मला हा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की एखादा नायक अशिक्षित असतो, त्याला मराठी कुठचीच भाषा येत नसते, पण तो गाणं म्हणताना अत्यंत शुद्ध किंवा भाषेत कसा काय बोलत असेल. त्यामुळे मी जेव्हा गाणं लिहायचं ठरवलं तेव्हा मी विचार केला की तो ज्या भाषेत बोलतोय त्यातलीच उदाहरणं असतील. त्यामुळे तो शेतकरी होता आणि शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुःख असेल की भेगाळलेली जमीन, म्हणून भेगाळल्या भोईपरी जीणं अंगारा जीवाला जाळे, हे शब्द जे मला पहिले सुचले. आणि मग तो खेळ मांडला, ती व्यथा त्यातून मांडत गेला. पण याचं सक्सेस असं झालं की हे गाताना अजयने बऱ्याच वेळा मुलाखतीत सांगितलं की तो स्टुडिओत गेला, टेकच्या वेळी त्याला रडू आला, तो बाहेर आला, पुन्हा थांबला, पुन्हा आतमध्ये गेला. आणि नंतर अतुल म्हणाला की अरे नाही, आमचा स्ट्रगल आम्हाला आठवला, कारण त्या गाण्याच्या शब्दावरून की आम्ही पुण्यातून मुंबईत आल्यावर बरेच दिवस आमच्याकडे काम नव्हतं, आणि मग त्या बाईंनी काहीतरी त्यांना सांगितलं की उद्यापर्यंत हे नाही झालं तर मग इथून बाहेर काढणार, जे दादरला राहायचे. आणि त्यांनी तो पहिला अल्बम त्यांचा केला होता. तर ते सगळं त्यांना आठवलं. रवी जाधवला त्याचा संघर्ष आठवला की तो साईन बोर्ड पर्यंत त्याने भिंती रंगवल्या, हे केलं, आणि मग हळूहळू तो जेजेला ऍडमिशन मिळालं. तर जेव्हा असं प्रत्येकाला आठवत जातं तेव्हा ते यश असतं. तर ते त्या गाण्यात मिळालं, म्हणून ते गाणं लोकांना प्रत्येकाला आवडत असेल असं मला वाटतं. मध्येच तुला विचारतो, नटरंगाचा विषय निघाला म्हणून तुझी मला वाटतं भूमिका त्यातली जी मिळाली ती खूप नाट्यपूर्ण गोष्ट आहे ना. हो, कारण मला असं वाटतं की मला सतत असं फिलिंग आहे की मी नकोसा नट आहे. मी नको आहे बाबा, हा काहीतरी प्रश्न विचारेल आणि आपल्याला उत्तर देता येणार नाही असं डायरेक्टरला वाटतं. किंवा म्हणजे कोइन्सिडेंटली योगायोगाने सुदैवानं दुर्दैवानं माझ्या असं झालेलं आहे की श्याम बेनेगल, गोविंद नेहलानी, अमोल पालेकर, विजया मेहता, वामन केंद्रे, चेतन दातार, चंद्रकांत कुलकर्णी,
सुमित्रा भावे, अशी सगळी नावं माझ्या करिअरशी माझ्या बायोडेटामध्ये येत गेली. त्याच्यामुळे मूर्खासारखे विनोद करणारे दिग्दर्शक जे सिनेमे करतात तसे लोक माझ्याकडे आलेच नाहीत. तर मला असं वाटतं की माझं ज्याने काम पाहिलेलं आहे असाच माणूस मला काम देऊ शकतो. कोणी एकतर मला मी काहीतरी खूपच फेमस झालं पाहिजे, शाहरुख खान सारखं किंवा भरत जाधव सारखं किंवा असं काहीतरी झालं पाहिजे तरच मला न विचारता हा बाबा याचं नाव आहे म्हटल्यावर खूप तिकीट विकली जातील आणि मग याला घ्या, असं माझ्या बाबतीत होणार नाही. मला जाऊन अजूनही काम मागावं लागतं, याचा मला अजिबात लाज वाटत नाही. एक दिवस मी असंच काम नव्हतंच, सतत असं आज शूटिंग संपलं उद्या परत आहे परवा असं अशी परिस्थिती आयुष्यात कधीच नव्हती माझ्या. सतत काम शोधलंय मी आणि ज्याने काम माझं पाहिलं त्याने मला दिलेलं आहे. तर असाच पिरियड चालला होता की काहीच काम नव्हतं आणि अशा वेळेला मग एखादं गाणं लिही, मग असं करून मग घराचे हप्ते वगैरे जमवायचे, असं चाललेलं असतं आमचं. तर असाच मी मोटरबाईकवरनं चाललो होतो, दुपारची वेळ, खूप ऊन होतं आणि अचानक लक्षात असं मागे अजय अतुलचा स्टुडिओ असा गेला. म्हटलं युटर्न घेतला, म्हटलं जाऊन त्यांना भेटावं, एखादं गाणं आपण त्यांच्याकडे सांगूया की एखादं गाणं दे रे लिहितो वगैरे. म्हणून मी वर गेलो तर अजय अतुल दोघंही होते आणि ते म्हणाले अरे यार बरं झालं तू आलास, तुला एक लावणी ऐकवतो. म्हणून त्यांनी मला त्यांच्या स्टुडिओमध्ये वाजले की 12 ऐकवली. मी म्हटलं आईला काय लावणी केली यार तुम्ही लोकांनी आणि गुरुनी लिहिले, क्या बात आहे. कुठल्या फिल्मचा आहे? तो म्हणाला तमाशावर एक चित्रपट होतोय आणि नटरंग नावाचा आणि आनंद यादवांच्या कादंबरीवर आहे. आणि मी म्हटलं यार त्या डायरेक्टरचा नंबर दे, मी जाऊन स्ट्रगल करतो. माझे आजोबा तमाशात होते, मी पण थोडस छोटासा रोल करू शकतो, मला एक छोटा रोल मिळाला तरी चालेल, कारण तमाशा म्हटलं की माझ्या अंगात काहीतरी होतं, मला प्लीज नंबर दे. तर तो जो बुटका आहे अतुल, हा तो म्हणजे, तर तो म्हणाला अरे यार अजयकडे पण म्हणाला हा पांडवा मस्त करू शकेल नाही. तर म्हटलं यार पांडवा विनोद सोड, तू दे तर नंबर, मी रवी जाधवला फोन करतो. म्हणून त्याने त्याच्या फोनवरनं फोन लावला रवी जाधवला. म्हणलं की माझ्यासमोर किशोर कदम इथे उभा आहे, त्याला लावणी खूप आवडली आणि तो स्ट्रगल करायला तुझ्याकडे येतोय. त्याच्यावर रवी जाधव म्हणाला किशोरला फोन दे. मी रवी जाधवला ओळखत नव्हतो. रवी जाधवचा पहिल्यांदा आवाज मी फोनवर ऐकला. तो म्हणाला अहो 1 मिनिटापूर्वी तुमच्या जुन्या नंबरवर म्हणजे तुमच्या बायकोच्या फोनवर फोन केला आणि पांडवाच्या रोलसाठी आम्ही तुम्हाला कालपासून शोधतो आहोत. म्हणजे एकाच वेळेला तिकडे अजय अतुलला वाटणं की हा पांडवा करू शकतो आणि रवीच्या डोक्यात तेच तिथे सुरू असणं, असं म्हणजे योगायोग आहेत. नाहीतर मला असं वाटतं की पांडवा ही भूमिका नाहीतर निळू फुले, सदाशिव अमरापूरकर अशा पठडीतल्या लोकांची आहे. त्यांनी काय विचार करून मला दिलं ते मला मगाशी गुरुने सांगितलं की नाही आम्ही ठरवलं होतं की तो अतुलच्या पिढीचा वाटला पाहिजे, म्हणून त्यांनी मला कास्ट केलं. आणि समोर अजय पहिल्या दिवशी शूटिंगला जेव्हा पोहोचलो तेव्हा अतुल असा उघडाच आला ना, बॉडी बिडी, म्हटलं खलास काय आपण काम करणार आता. खरंच माझ्यातल्या ऍक्टरला असं वाटलं की यार याने एवढी मेहनत केली, एवढं शरीर कमवलंय, काय 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 करणार आपण आता. आणि मी प्रामाणिकपणे तो प्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अतुल हा माझा खूप जुना मित्र आहे. गांधी विरुद्ध गांधी हे आमचं पहिलं एकत्र कमर्शियल नाटक आहे. तेव्हापासून आमचं ऍक्टर म्हणून अंडरस्टँडिंग आहे. म्हणून तो प्रत्येक प्रसंग खुलत गेला. आणि जसं गारवाबद्दल की ते प्रामाणिकपणे लिहिलं, हिट होईल की नाही खरंच आम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं. तसं पांडवा खरंच इतका आवडेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. आणि जेव्हा आपण यश अपयश आणि काही न करता म्हणजे एखादी सुगरण जी असते ना, घाईघाईत करते, मुठभर टाकते आणि काहीतरी पदार्थ चविष्ट बनतो, तसा पांडवा चविष्ट बनलाय असं मला वाटतं. वा, वाजले की 12चा विषय निघालाय. सर्व गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, इतर सर्व सार्वजनिक वार्षिक सत्यनारायण या सगळीकडे 12 वाजवत आहेत. तर एवढं ते पकडले जाईल शब्द, ते सूर, असं वाटलं होतं का लिहिताना. आणि त्याची काय गंमत आहे? गंमत त्यातली खरं तर एक खूप मोठी गंमत अशी आहे की जेव्हा ट्रॅक केला होता तेव्हा रफ शब्द म्हणून आता वाजले ना 12 असे शब्द दिले होते. आणि रवी जाधवला ते इतके शब्द आवडले का तिघांचं इतकं ठरलं की ते म्हणलं हे शब्द तू आणच गाण्यात.
पण मग काय, कारण मी सिनेमा लिहिल्यामुळे मला माहित होतं की तो काळ इतका जुना की कोणाच्या हातावर घड्याळ नाहीये. सिनेमात कुठेच घड्याळ नाही. तर मी त्यांना म्हटलं उद्या जेव्हा समीक्षा येईल छापून तेव्हा मला मूर्खात काढतील किंवा, तर ते म्हणणं हे तुझं काम आहे, आम्ही तुला चाल दिली आणि हे शब्द दिलेत, हे गाण्यात कुठेतरी बसव. मग मी शोधायला लागलो की काय असेल जेव्हा वाजले ना 12 म्हणतील किंवा कारण लावणी म्हणजे त्या काळात असं होतं की पुरुषांना आकर्षित करण्यासाठी असे काहीतरी शब्द असतील. मग त्यानंतर मी शोधत गेलो उलट आणि मग मला कळलं की जत्रा असते ज्या वेळेस, हे याचाही योगायोग झाला की मी कोकणातलं असल्यामुळे आमच्याकडे तमाशाचा काहीच संबंध नाही कोकणात. तर मग आमच्या इथे एक ओळखीचे ग्रह असतात, त्यांना विचारलं की साधारण लावणी कधी होते, तर ते म्हणले जत्रेला होते. मग जत्रा कधी असते असं मी वडिलांना विचारलं. ते म्हणलं की चैत्राच्या पौर्णिमेला आपल्याकडे जत्रा असते. तर त्यावर मला त्या पहिल्या हे सुचल्या, चैत पुणेवेची रात आज आलिया भरात, धड धड काळा जात माझ्या माईना, की ती चैत्राच्या जत्रेला ती आली असेल आणि मग ती त्याला सांगते कुठेतरी. मग वाजले की 12 का, तर मला असं एक होतं की जत्रेच्या वेळी एक्स्ट्रा गाड्या, म्हणजे मी आता गावी जातो तर 8ची गाडी संपल्यावर नंतर त्या गावात गाड्या जात नाहीत, पण फक्त त्या जत्रेच्या वेळी उशिरापर्यंत गाड्या असतात म्हणजे तर मग ते कुठेतरी जमवावं असं करत मी ते गाणं लिहित गेलो की मग 9ची बी गाडी गेली, 12ची गाडी निघाली आणि असं करत करत गेलो आणि ते वाजले की 12 त्यात बसलं. पण तेव्हा मलाही इतकं वाटलं नव्हतं की इतकं हिट होईल, की आनंदाच्या आणि दुःखाच्या अशा 2 घटना. म्हणजे एकदा भारतीय टीम साफ हरली होती तेव्हा लोकसत्ताला हेडिंग होतं, आता वाजले की 12. तर मला वाटतं की अरे माझ्या गाण्याचं इतकं वाईट. आणि मन उधाण वाऱ्याचं माझं पहिलं गाणं, म्हणजे मी लिहू शकतो काहीतरी काव्य, हीच जाणीव मला त्या गाण्याने करून दिली. कारण तेव्हा त्याच्या आधी मी संवाद लेखन करत होतो, नाटक लिहित होतो, मी गाणं कधीच लिहिलं नव्हतं. मग कसं योग आला? योगायोग म्हणजे एक मोठी गोष्ट आहे त्याला, की पूर्वी मला गाण्यावर शब्द सुचायचे. आम्ही लहानपणी जेव्हा गाण्याच्या भेंड्या खेळायचो तेव्हा मला अचानक भेंड्या खेळता खेळता मला जेव्हा असं सांगितलं की तुझ्यावर न आला, तर नचं गाणं मला पूर्ण आठवायचं नाही, त्याची चाल आठवायची फक्त. मग मी माझ्या मनाने काही शब्द त्यात घालायचो, पण योगायोगाने ते कोणालाच पकडता यायचं नाही, ते चपखल बसायचे. तर मला कधी कधी वाटत हे शब्द येतात कडून, कारण बाकी लोकांना यायचं नाही. तर एकदा मला माझ्या काकानी पकडलं होतं की ते, कारण कोकणात त्यातल्या त्यात ते थोडंसं निवेदन वगैरे एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला करणं, आणि त्यांना संगीत नाटकांची वगैरे आवड होती, त्यामुळे त्यांना गाणी पाठ होती, ते नियमित रेडिओवर गाणी ऐकायचे. तर ते थकले रे नंदलाला गाणं गायचं होतं. तर मी त्याचा एक अंतर असाच म्हटलं त्या चालीवरती, तुझ्या विना हे मन हे रमले वगैरे, असं मी त्याच ह्याच्यात गायलं. तर ते म्हणाले 1 मिनिट, ह्या गाण्यात हे नाहीये. तर तेव्हा गंमत लहानपणी अशी होती की तेव्हा ती गाण्याची पुस्तकं मिळायची सिनेमाच्या. तर मी त्यांना म्हटलं काका हे पुस्तकात आहे, तर रेडिओवर नसेल लागलं. तर काकांना ते पटलं, ते म्हणा असेल कदाचित. त्यानंतर 6 महिन्याने ती गोष्ट ठेवून ते दिवाळीत परत मुंबईला आले, तेव्हा मला म्हणाले की ते मी शोधलं पुस्तकात नाहीये म्हणून. त्यांना म्हटलं अहो काका ते मी भेंडी चढून नये म्हणून थाप मारली ती. तर त्यावेळी काका म्हणाले की अरे तुझ्यात एक चांगला गीतकार लपलाय. तर मला ते फार काही झेपलं नाही ते काय म्हणाले ते, पण मला ती सवय होती. मग ही सवय मी कंटिन्यू केली, कोणी आपल्याला पकडत नाही. मग कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये मी कधी कधी आपण भेंड्या खेळतो तेव्हाही ते करू लागलो. एकदा कॉलेजच्या काळामध्ये बाहेर एक एकांकिका स्पर्धा होता, ज्या कॉलेजला कसं एक बजेट असतं, पण बाहेर जेव्हा लालबाग परळ साईडला ज्या एकांकिका स्पर्धा व्हायच्या तेव्हा असं झालं की याच्यासाठी गाणं हवं होतं आम्हाला. तर एकांकिकेत सीन होता की तिथे गाणं हवंय, आणि मग आम्ही गाणं शोधायला लागलो. तर मुळात बजेट इतकं कमी होतं की बॉक्स सेट आणायचेही पैसे नव्हते, म्हणजे ठोकळे की हा सोफा आहे, हे घर आहे, दरवाजा. मग ते आणायचं कुठून गाणं, म्हणून आम्ही खूप कवींची पुस्तकं शोधली, तर त्या सिच्युएशनला गाणंच सापडत नव्हतं. मग माझा एक मित्र म्हणाला की तू ते चालीत लिहितोस ना, तसं काहीतरी जमव आता इथे म्हणून. तर त्या नाटकाचं सिच्युएशन असं होतं की मी आयुष्यात पहिलं लिहिलेलं गाणं, की नाटकाचं सिच्युएशन होतं की तो मी त्यातल्या त्यात मग बरा दिसणारा म्हणून त्याचा नायक होतो त्या एकांकिकेचा. कारण आमच्याकडे 8च मुलं होती, त्यामुळे हा तू हिरो असं ठरवून टाकलं होतं. एक आडदांड दिसणार होतो त्यात खलनायक वगैरे. तर तो आंधळा असतो नायक, आणि त्याचं त्या मुलीवर प्रेम आहे, पण तो तिला सांगत नाही, कारण त्याला सतत भीती वाटते की मी आंधळा आहे, माझ्यावर लग्न करून तिचं आयुष्य का खराब करा. पण एका क्षणी त्या मुलीला ते पटतं का, तर ती एका संध्याकाळी त्याच्या घरी येते, आणि त्या घरी आल्याला तो एक कविता लिहित असतो आणि ती म्हणत असतो लिहिताना
त्या शब्दावरून तिला कळतं. तर त्याच्यासाठी आम्हाला ती कविता हवी होती, कारण ती कविता असेल तर त्या मुलीला कळणार. मग आम्ही सगळे पाडगावकर हे ते जेवढे शक्य तेवढे सगळे कवी शोधली, पुस्तकं कुठेच नाही मिळालं. मग एकाला कोणाला तरी मिळालं, तर तो म्हणाला ह्या 2 लाईन्स जात आहेत. पण मग ते म्हणाले की पाडगावकर किती पैसे घेतात माहित आहे. त्यावर तो विषय संपला तिकडेच. मग कोणाच्या तरी डोक्यात आलं की आपण असं करूयात, तू जे काहीतरी सुचवतोस तसं लिही. तर आमच्यातला एक मित्र हार्मोनियमवाला, मी म्हटलं की मी भेंड्या म्हणजे काय करतो, तर चालीवर मी म्हणतो ना. तर तो म्हणाला कुठची चाल पाहिजे बोल ना तू. आणि त्याने आताच अमृताची बरसून रात्र गेली ही चाल वाजवली. मग तो म्हणाला हा बस, हा आता लिहायला सुरुवात कर, मी तुला सिच्युएशन सांगतो. आणि तो डिरेक्टर म्हणाला की आता तो एकटाच बसलाय, संध्याकाळची वेळ आहे. मग त्याने ते वाजवलं. तर त्याच्यावर मला आश्चर्यकारकरित्या शब्द सुचले की हळुवार सांज वेळी मन का उदास आहे, येशील तू ही अशा वेड्या जीवास आहे. तो म्हणाला करेक्ट, एवढाच लाईन पाहिजे आपल्याला. सिच्युएशन कळलं. आता लगेच स्पॉट दरवाजाकडे जाईल. त्याच्यात सफरचा सीन त्याच्या डोळ्यासमोर होता. ती येते आणि राजेश खन्ना चित्र काढतं. आता स्पॉट जाईल आणि ती हिरोईन एंट्री घेते. आता पुढच्या 2 लाईनीत त्याला कळलं पाहिजे तिला की ह्याचं त्याच्यावर प्रेम आहे. तर मग परत मी त्याचा दुसरा त्याने वाजवलं हे. तर मी दुसऱ्याला चाहूल ही कुणाची हा गंध ओळखीचा, आलीस तू प्रिय की नुसताच भास आहे. लगेच ते टाळ्यांचा जल्लोष आहे. झालं गाणं. आणि माझ्या पहिल्या गाण्याची रॉयल्टी मला एक मिसळपाव आणि थम्सअप मिळालं होतं तेव्हा. पण एखाद्या गाण्याचं नशीब असतं. ते गाणं कम्प्लीट झालं लिहून आणि एक साधारण 4-5 दिवसावर ती स्पर्धा होती आणि अचानक कळलं की ती स्पर्धा कॅन्सल झाली आहे. कारण त्यावेळेस काहीतरी मुंबई बंद आणि काहीतरी एक राजकीय मोठं नाट्य घडलं होतं. तर मी फार नर्वस झालो. पहिलंच गाणं आपण कोणी लिहिलं, आणि कारण मी घरी सांगितलं होतं आईला वगैरे की मी एक गाणं लिहिलंय, तर आता हे काय आणखी नवीन असं आईने केलं, कारण मी अनेक धंदे करायचो तेव्हा. तर आता एकावरच राहा कुठेतरी असं ती म्हणाली. ते म्हटलं नाही ऐक तरी बघ. तर ती कॅन्सलच झाली. तर मग फार उत्साह गेला. पण एखाद्या गाण्याचं जसं नशीब असतं, जवळजवळ 1-1.5 वर्षाने मी आकाशवाणीत तेव्हा कॅज्युअल अनाउन्सर म्हणून जॉईन झालो होतो. आणि अमोल बावडेकर मित्र आहे माझा, तो आला आणि म्हणला की अरे मला ते सुगम संगीत कार्यक्रमात युवावाणीच्या बोलवलंय. ते म्हणाले एक गाणं तयार करून स्वतःचं तुम्हीच कंपोज, कारण त्यांनी ते विशारद वगैरे केलं होतं. तर माझा प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे पैसे नाहीत रे कुठच्या गीतकाराला, कारण गाणं म्हटल्यावर ते. आणि तो म्हणला की मग त्याने एक आयडिया शोधून काढली की त्याच्या कोणीतरी की जे कवी इतिहास जमा झालेले असतात ना, की ते आता रॉयल्टी मागणार नाहीत. तर अशी तो 5-6 पुस्तकं घेऊन आला होता माझ्याकडे. याच्यात कविता शोध म्हणाला, अशी मला शोधून दे चांगली कविता की मला ती चाल लावता येईल. तर त्याच्यामध्ये शोधलं तर काय मिळेल ना, छोट्या कविता होत्या मोठ्या. मग मी हळू धाडस करून म्हटलं की अरे काही वर्षापूर्वी मी एक साधारण 1.5 वर्षापूर्वी मी काहीतरी लिहितो तू असं म्हणून त्याने हसला माझ्याकडे बघून. तो मग म्हणाला बरं दाखव तरी काय ते चालीत बिलीत बसणार आहे का. म्हटलं नाही मी चालीवरच लिहिलं होतं. मग त्याने ते वाचलं आणि त्याने त्याची एक स्वतंत्र चाल लावली. आणि 3-4 दिवसांनी आकाशवाणीला ती अप्रूव्ह झाली. आणि मी आयुष्यात काही न लिहिता आकाशवाणीवरून मी ऐकलं असं घरच्यांसकट की आणि गीताचे गीतकार आहेत गुरु ठाकूर म्हणून. तर मला इतकं बरं वाटलं. ही गोष्ट नंतर सगळीकडे, कारण तेव्हा मी केदार बिदारच्या ग्रुपमध्ये थिएटर करत होतो, तर कळालं की गुरु गाणं लिहितं असं झालं. मग केदार जेव्हा मी ते हे करत होतो तेव्हा ते झालं की अरे तू काहीतरी लिहा. आणि तेव्हा तुम्ही, कारण मी ट्रॅकवर काही लिहू शकतो. आणि तो म्हणलं की असं आहे की शंकर महादेवन 2-4 दिवसांनी जाणार आहे साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावरती. तर तोपर्यंत जर हे गाणं तुला जमलं तर आपल्याला शंकर महादेवन मिळतं मराठी फिल्ममध्ये. ते नाव एक वजन होतं. तर तू ट्राय कर, डायलॉग्स तर करतोच आहेस, तू प्रयत्न तरी कर, नाहीतर मग आपण बघू कोणाकडे तरी. म्हणून ते अजय अतुलने तो ट्रॅक दिला आणि मी घरी आलो आणि ते विचार करायला लागलो. तर काय हवं असं विचारलं म्हणून नाही थीम सॉन्ग पाहिजे रे पिक्चरला, म्हणजे थीम म्युझिक असतं त्याऐवजी थीम सॉन्ग करू. तर हे अजय अतुलने म्युझिक केलं, याच्यावर शब्द लिही. तर मला सुचेच ना की त्याच्यावर काय, पण त्याचेही डायलॉग्स करत होतो मी. तर मनातलं ऐकू येतं, मग बायकांच्या मनातलं ऐकू येतं. तर काय काय असू शकेल. तर कुठच्याही माणसाला दुसऱ्याच्या मनातलं जर ऐकू आलं तर तो कॉन्ट्रास्ट काय असेल. तर त्यावेळेस मी जो सीन लिहित होतो तो खूप महत्वाचा होता. की त्यात असं होतं की काही बायका एका वडाला प्रदक्षिणा घालतायत, वटपौर्णिमेचा दिवस आहे. तर एक बाई अशी फेऱ्या मारता मारता एक वाक्य म्हणते की अजयशी लग्न होण्याऐवजी राजूशी झालं असतं तर एव्हा मी अमेरिकेत असते. तर हा केवढा कॉन्ट्रास्ट आहे. दुसरी एक बाई वयस्कर म्हणते की रोज मला मी जेवण करते, एक दिवस उपास आहे, हॉटेलमध्ये जेव्हा म्हटलं तर नाही, यांच्यासाठी दोरा बांधायचा. तर हा कॉन्ट्रास्ट लिहिता लिहिता मला वाटलं की मन एक विरोधाभास जपतं सतत.
की माणूस इथे हसऱ्या चेहऱ्याने घरचा टेन्शनचा विचार करतोय, तर हा विरोधाभास त्या चालीत बसवावा म्हणून मी पहिलं ओळ लिहिली की का होते बेभान कसे गहीवरते. आणि मग गाण्याचं मला असं वाटतं की तुम्ही सेलोटेप बघितली असेल, ती सेलोटेप तुम्ही बराच वेळ तुम्ही त्याच्यावर नख घासा तुम्हाला मिळत नाही, एकदा ते टोक मिळालं की ती पटकन सुटते. तर तसं ते मग पुढचं 15 मिनिटात मला गाणं सुचवलं. किशोर कदम सौमित्र त्याला विचारतो की तुझ्यामध्ये एक अस्सल अभिनेता आहे, नट. या अभिनेत्याचा, या नटाचा तुझ्यातल्या कवीला कधी उपयोग होतो का, आणि तुझ्यातल्या कवीचा, कवी मनाचा नटाला कितपत उपयोग होतो? मला वाटतं की या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी फॉर्च्युनेटली खूप पूरक आहेत. अर्थात कविता म्हणताना माझ्यातल्या अभिनेत्याचा मला उपयोग होतोच होतो, परंतु नाटकातही असं झालेलं आहे. कारण कुठल्या दोन्हीपैकी एक चूज करायचं सांगितलं तर आय वुडंट बी एबल टू डू इट. कारण दोन्हीही माझी तेवढीच प्रखर अंग आहेत असं मला वाटतं. गांधी विरुद्ध गांधी नाटकामध्ये गांधीजी आणि हरिलाल यांचा एक इंटरव्हलच्या आधीचा मोठा प्रसंग कॉन्फ्लिक्टचा चालू असताना 43व्या शोला मी वाक्य तर बोलतोय, परंतु डोक्यात एक कवितेची ओळ सुचली होती. वाक्य चुकलो नव्हतं, पण विंगेत येऊन मग ती ओळ लिहिली आणि नंतर ती कविता झालेली होती. कधी नाटकाची एंट्री घेण्यासाठी स्टेज विंगेत उभे असताना सुचलेली कविता आहे, कधी नाटकाचा सेट लावताना सुचलेली कविता आहे. म्हणजे कविता हे असं थिएटरमध्ये सुद्धा शिरलेलं आहे आणि कविता वाचताना अभिनेत्याचा उपयोग होतोच होतो. या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप फॉर्च्युनेटली उपयोगी आहेत असं मला वाटतं. आणि तो त्याचा प्रॉब्लेम असा होतो की आम्ही दोघं एकत्र हे गारवाचे जे आता ट्रॅकवर तुम्ही ऐकलं, कविता आणि गाणं असे कार्यक्रम करतो. आता मला इतकी दिवस माहिती नव्हतं, हे आज मला पहिल्यांदा कळलं की असं माझ्या कार्यक्रमात काय तो मध्येच ब्लँक होतो एकदम कविता वाचता वाचता. मला कळत नाही का, तर मग त्याचा अर्थ त्याला तेव्हा कधी भलतीच कविता सुचत असते. कारण त्याच्यामुळे मला नेहमी असं हे पुस्तक बरोबर ठेवावं लागतं की तू गारवातल्या कविता नेहमी विसरतोस. हा मला म्हणतो तू शब्द विसरतोस, तसा होतो की ट्रॅकवर गाता गाता हा मध्येच विसरतो. त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही, तू असं कर, समोर हे पुस्तक ठेव, तू गारवाची, कारण तो ट्रॅकवर म्हणत असतो. ट्रॅक चुकला, हा कधी कधी काय करतो की माझा क्यू येणार का गारवाचा, मला गारवा म्हणायचंय गा, तोपर्यंत चालू असतं ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. अरे म्हटलं ऊन कमी कर, नाही तर माझं गाणं क्यू जाईल. आता मला ते कळलं की असं का होतं ते. ठीक आहे ना, आता होतं असं काय नाही. त्याचं पूर्वनियोजित काहीही नसतं. आणि म्हणून ते जास्त अस्सल वाटतं. त्यांनी मगाशी जो त्याच्यातल्या नटाला त्याच्यातलं कविमन उपयोगी पडतं आणि परस्पर पूरक जे सांगितलं ना, आपल्या सगळ्यांनी अनुभवलं असेल की मगाशी तो आईवरची कविता म्हणत असताना नाटकीपणाचं नाट्य नव्हतं त्यात, पण तरीही त्यातले सगळे भाव त्याच्या नादातनं, त्याच्या शब्द मांडणीतनं ज्या उत्तम पद्धतीने असे अस्सल आपण त्या आईशी एकरूप होणारे असे होत होते, हे कुठेतरी तुझ्यातला तो अभिनेता त्याच्यात शिरत असेल. नक्कीच त्यातनंच मला तुला हा प्रश्न विचारावासा वाटला. गुलजार साहेबांच्या बात पश्मिने की त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तू बहुभाषिक मंडळींपर्यंत पोहोचलेला आहेस. गुलजार साहेबांची तुझी आठवण? गुलजार साहेबांची माझी आठवण म्हणजे अशा बऱ्याच आठवणी अनेक आहेत, पण तुला स्वतःला म्हणजे गुलजार साहेबांनी स्वतः मला म्हणणं की तुझ्या कविता मला ट्रान्सलेट करायच्या आहेत आणि त्यांनी काही कविता केलेल्या सुद्धा आहेत. ही खरोखर माझ्यातल्या कवीसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की कवी असणं, आपण कविता लिहितो, परंतु कवीचं टेम्परामेंट असणं म्हणजे काय हे गुलजार साहेबांचं जगणं आणि त्यांचं असणं बघून कळतं. त्यांच्या असण्या आणि त्यांच्या सहवासामध्ये मी नेहमी, जर मी स्वतःला कवी समजत असेल, जर मी खरोखरच आत कुठेतरी कवी असेल, तर गुलजार साहेबांचं टेम्परामेंट माझ्यामध्ये, जगण्याचं टेम्परामेंट म्हणतोय, ते यायला पाहिजे असा माझा नेहमी प्रयत्न असतो. गुलजार साहेबांची एक आठवण म्हणजे आम्ही लंडनला बात पश्मिनेची शो करण्यासाठी गेलो होतो आणि एक दिवस मध्ये गॅप होता म्हणून आम्ही कुठलं तरी एक प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी का काय बघण्यासाठी आम्ही
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिका. अमेरिकेतला किस्सा आहे हा. तिकडे आम्ही म्हणजे लंडनला सुद्धा गेलो होतो आणि अमेरिकेला सुद्धा गेलो होतो. म्हणजे त्याला नक्की आता कविता सुचते असं समजतो. हा. तर आम्ही सगळे असे बोटीने जावं लागतं तिकडे आणि बोट अर्ध्या अर्ध्या तासांनी असते. तर सगळ्यांनी तिकीट काढून कोणी कोणी असे फिरत होते. मी आपला समोर असं मोठा समुद्र नदी होती ती आणि तिथे आम्ही असं नदी होती की समुद्र होता काहीतरी पाणी होतं. तर मी विलासात काय म्हणले होते, नदी होतं का समुद्र होता? तर सांगायचं वेगळं आहे. गुलजार तर मी असा एकटाच असा बसलो तो वाट बघत होतो आम्ही सगळे बोटीची. कोणी कोणी विखुरलेले होते आणि मी माझ्याच विचारात होतो आणि दूरवर तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कुठेतरी असा दूर दिसत होता. एक पांढरी आकृती रेलिंगच्या दिशेने अशी आली ब्लर मध्ये आणि माझा फोकस त्यांच्यावर झाला. ते गुलजार साहेब होते. ते पण शांतपणे पुढे असं त्या पाण्याकडे बघत होते आणि माझ्या नकळत मी असा उठलो, हळूहळू चालत त्यांच्या बाजूला जाऊन रेलिंगकडे उभा राहिलो. पाण्याकडे खूप वेळ आम्ही दोघं बघत होतो आणि हळूच मी त्यांच्याकडे पाहिलं आणि हळू त्या शांततेत विचारलं, सर आपको तैरना आता है? तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, नाही डूबना आता है. हे आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच बोललो नाही. अशा खूप आठवणी आहेत गुलजार साहेबांच्या. आता तुझ्या बोलण्यातनं एवढी मंडळी हसतायत आणि आनंद घेत आहेत. तुला मिळालेल्या आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका आहेत ना त्या केल्यास उत्तमच, प्रश्नच नाही. पण त्या प्रतिमेचा एक साचा झालाय असं नाही वाटत तुला? कधी विनोदी भूमिका नाही कोणी दिली? मुळात मला असं म्हणायचं आहे की अनेक दुय्यम दर्जाच्या नटांना सतत फोकसमध्ये आपण बघतो आणि एवढा अस्सल अभिनेता तुलनेने तू कमी दिसतोस. तर मार्केटिंग करायला लागतं ते जमत नाही का काय नेमका प्रकार असेल? जरा थेट तू मोकळेपणाने बोलणार आहेस म्हणून जरा थेट विचारलं. नाही, मला खरंच मार्केटिंग जमत नाही असं मला वाटतं आणि मला असंही वाटतं की मीही त्याच्यात कुठेतरी कमी पडलो असतो. सतत सतत महेश कुंचवार, सतत विजय तेंडुलकर, दुबे अशी नावं माझ्या अवतीभोवती होती. पालेकर आणि रघु कर्वे, आंबेडकर आणि त्रिनाट्यधारा. त्याच्यामुळे साध्या सहज भूमिका माझ्यापर्यंत नाही आल्या अनफॉर्च्युनेटली. पण त्याच्यामध्ये एक नाटक असं होतं, आपले श्याम मनोहरांचं येळकोट नावाचं नाटक होतं. ते ब्लॅक ह्युमर होतं आणि ती विनोदी एक भूमिका होती असं म्हणायला हरकत नाही. ती लोकांना खूप आवडली होती. परंतु मला असं म्हणजे ज्या पद्धतीचे विनोद आज ज्या आपण सिनेमात पाहतो, नाटकात पाहतो, त्या पद्धतीचं मला करायला जमेल की नाही मला माहिती नाही. परंतु आय विल डेफिनेटली ट्राय अँड आय विल ट्राय इट ऑनेस्टली. करण्याचा प्रयत्न करीन. करावंसं वाटतं पण तसं कोणी अजून मला विचारलेलं नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे भाषा मांडणं, शब्द मांडणं. तू उर्दू फार उत्तम पद्धतीने मांडतोस, तर त्याच्याकरता रीतसर प्रयत्न केलेस? मी बेसिकली दुबेंकडे जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा मला हिंदी बोलताच येत नव्हतं. दुबेंनी हिंदीत आमचा रियाज करून घेतला. कुठली पुस्तकं वाचावीत, कुठल्या कविता वाचाव्यात, कशा पाठ म्हणाव्यात. आणि दुबेंचं असं होतं की नाटक सुरू व्हायच्या आधी, प्रेक्षक सेटल होईपर्यंत आधी काही ऍक्टर्सनी येऊन कविता म्हणायच्या आणि त्याच्यामध्ये अनेक हिंदी कविता, अनेक हिंदी उतारे वगैरे पाठ झाले होते. त्याच्यातून हिंदी, मग हळूहळू थोडंसं उर्दू. मला असं वाटतं कोणीतरी फक्त एक वाट दाखवतं, त्याच्यावर चालावं आपल्यालाच लागतं. आणि ते चालत चालत मी स्वतः भाषेवर करण्याचा प्रयत्न केला. भाषेचा प्रश्न निघालाय म्हणून मी उर्दू भाषा याच्यावर गुलजार साहेबांनी एक फार मस्त कविता लिहिलेली ती म्हणतो मी. जरूर. म्हणजे उर्दू भाषा ही अशी आहे की आपल्याला कळत जरी नसली तरी काहीतरी महत्वाचं चाललंय असा भास होतो सगळं. काय इतकी गोड भाषा आहे, जशी बंगाली गोड भाषा आहे. त्या उर्दू बद्दल गुलजार साहेबांनी उर्दू जुबान नावाची कविता आहे. ती अशी आहे की ये कैसा लुत्फ है उर्दू जुबां का, ये कैसा लुत्फ है उर्दू जुबां का, मजा घुलता है लफ्जों का जुबां पर कि जैसे पान में महंगा कमाम घुलता है. क्या बात है. मजा घुलता है लफ्जों का जुबां पर कि जैसे पान में महंगा कमाम घुलता है. नशा आता है उर्दू बोलने में,
गिलोरी की तरह है, मुंह लगी सब इस्तिलाहें लुत्फ देती है. म्हणजे पान खाल्ल्यानंतर सगळा रस असतो ना, तो मुलगी ऍडजेक्टिव्ह सगळे मजा देतात. बोल मुलगी सब इस्तिलाहें लुत्फ देती है. हलक छूती है उर्दू, क असतो ना, क हलक हलक छूती है उर्दू तो लगता है हलक से जैसे मैं का घूंट उतरता है. क्या बात है. हलक छूती है उर्दू तो लगता है जैसे हलक से मैं का घूंट उतरता है. बड़ी एरिस्टोक्रेसी है ज़बां में, फकीरी में नवाबी का मजा देती है. बड़ी बड़ी एरिस्टोक्रेसी है ज़बां में, फकीरी में नवाबी का मजा देती है उर्दू. अगरचे मानी कम होते हैं, म्हणजे अर्थ तसा कमीच असतो. अगरचे मानी कम होते हैं और लफ्ज की अफरात होती है, मतलब बढ़त होती है. खुदा न खास्ता हमारे दरवाजे पर कदम रंजा फरमाइए, म्हणजे आइए. अगरचे मानी कम होते हैं और लफ्ज की अफरात होती है, मगर बुलंद आवाज पढ़िए तो बहुत मोतबर लगती है बातें. अगर कुछ दूर से अगर कानों में पड़ जाती है उर्दू तो लगता है दिन जाड़ों के हैं, खिड़की खुली है और धूप अंदर आ रही है. कभी सफर में यूं ही कोई अजनबी शेर पढ़ दे मीरो गालिब का, तो वो चाहे कितना अजनबी हो लगता अपने वतन का है. लगता अपने वतन का है. किसी से बड़े शाइस्ता अंदाज में, राजा महाराज के अंदाज में सुनकर उर्दू, क्या नहीं लगता कि एक तहजीब की आवाज है उर्दू. नशा आता है उर्दू बोलने में, नशा आता है उर्दू. वा वा. संदीपला विचारू इच्छितो की इथे गोडगुपीतची निर्माती पण बसलेली आहे ना, मला वाटतं मधुराणी. तर हे चित्रपटासाठी केलेलं मला वाटतं पहिलं गीतलेखन ना, का त्यापूर्वी केलं होतं? चित्रपटासाठी गीतलेखन करत असताना नेमका कसा विचार केला होता? यांनी जसं डडडन 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 जोवरनं सांगितलं, डडाडांवरनं मला एक किस्सा आठवला. पण मला एक चाल दिली होती सलीलने. असे ते शब्द होते. तर त्याच्यामध्ये सलीलने ना, हा. आणि ऐक ना, बराच चांगला गातो तो. ऐक याच्यावर त्यांनी जे शेवटचं जे आहे ना क्रॉस लाईन, त्याचे डमी शब्द त्यांनी मला असे दिले होते. चाल अशी होती, तरदार दार तरदार दार तरदार दार दार दार. याच्यावरती ना साधारण असं वजन आहे, लेंग्यात हात लेंग्यात हात लेंग्यात हात हे घुसले. तर आता मुळातच डायरेक्टर काही शब्द देतात रे. आता मुळातच मेंदू माझ्याकडे एवढं बघ नाही ना तुझा. नाही, मुळातच मेंदूमध्ये एवढं प्रदूषण झाल्यानंतर पहिल्यांदा ते बाजूला काढायचं. त्याच्यावरचे शब्द असे, बंध रेशमी तुझ्या सवे जे जुळले. आपण शेवटी कचऱ्यातून त्याला काढायची असते. बंध रेशमी तुझ्या सवे जे जुळले, अन क्षितिजावर रंग नवे अवतरले. घनदाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले, तुटले तुटले. काही ते चालू. तर हे मुळात गीतलेखनाचं मला काय असं वाटतं सर, की हे एक वेगळ्या स्तरावरचं कॉपी रायटिंग असं मला काय वाटतं, की थोडंसं लिरिकल अशा प्रकारचं कॉपी रायटिंग. कॉपी रायटिंग म्हणजे जाहिरातीमध्ये जे आपण शब्द लिहितो, कॉपी लिहितो एखादी, त्याला कॉपी रायटिंग अशी संकल्पना आहे जाहिरात क्षेत्रामध्ये. तर तिथे दिलेली चौकट असते, किंवा रेडिओ स्पॉट असेल समजा, तर 30 सेकंदात तुम्हाला मांडायचं असतं किंवा 40 सेकंदात मांडायचं असतं. तशीच काहीशी मोठ्या प्रमाणात चौकट असते. आणि जसा ऍडव्हर्टायझिंग मध्ये टार्गेट ऑडियन्स असतो, की कधी शेतकऱ्यांशी ट्रॅक्टर विकायचा असतो तुम्हाला, कधी लहान मुलांना गोळ्या विकायच्या असतात, कधी सिनियर सिटीजनसाठी काहीतरी एखादा मेसेज असतो, तर तो त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या त्यांच्या विचारात त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. नुसती भाषा पण मला असं वाटत नाही. जसं मगाशी गुरु म्हटलं,
की ती उदाहरणं सुद्धा आहेत ती त्यांना पटणारी त्यांच्या जवळची असायला पाहिजेत असं मला कायम वाटतं. तर ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी अनेक क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेलं आहे. तर त्याचा उपयोग मला नक्की चित्रपट गीतलेखनासाठी झाला. आणि त्याचं साधं गणित असं होतं की कविता मी लहानपणापासून लिहित होतो. त्याचे जे मीटर किंवा हा जो सगळा वृत्तछंद हा जो भाग आहे हा अभ्यासला होता. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना की एक अंगवळणी पडणं ज्याला म्हणतो आपण, की तो हात सरावलेला होता लिहिण्यासाठी. तर त्यामुळे ज्यावेळेला अशी चाल समोर येते त्यावेळेला त्या चालीचा मीटर लगेच पकडता येतो. आणि मग एकदा तो मीटर ती लय पकडली की मग त्याच्यामध्ये आपले विचार वळण्याचं काम सुरू होतं. असं म्हणता येईल का, गाण्याचा जसा रियाज असतो तसं शब्द हा व्यवसाय म्हणून स्वीकारलेल्या तुम्हा मंडळींना शब्दांचा सुद्धा रियाज करायला लागतो? नक्कीच करायला लागतं. इनफॅक्ट असं झालं की कॉपी रायटिंग मध्ये ज्यावेळेला मी गेलो तर मी जेव्हा कविता लिहितो तेव्हा मी मनाचा राजा असतो. पण ज्यावेळेला कॉपी रायटिंग मध्ये तुम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये जाता तेव्हा कोणीही तुमच्या समोर बसून सांगू शकतं की नाही हे कॉपी बरोबर नाही, दुसरी लिहा. तर अशा वेळेला कलाकार म्हणून तुम्ही एक इगो तुमचा हर्ट होण्यापेक्षा की मी अरे एवढ्या कविता लिहिल्या तू काय मला सांगतो वगैरे असं करण्यापेक्षा जेव्हा मी त्याच्याकडे असं बघायला लागलो की नाही त्याचा अनुभव जास्त मोठा आहे त्या क्षेत्रातला, तर तो घेऊन ज्यावेळेला मी त्याच्या चष्म्यातून बघायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की कॉपी रायटिंग करताना मी असे अनेक शब्द वापरले जे मी कवी म्हणून कधी त्याच्यावरती हात पडलाच नसतं मला त्या शब्दांनी, किंवा अशा प्रकारचे विचार केले गेले. त्यामुळे मला कायम मी कॉपी रायटिंग हा शब्दांचा रियाज म्हणून बघत राहिलो की त्याच्यामुळे अनेक शब्दांवरची धूळ झटकली गेली जी माझ्या आयुष्यात फक्त कवी म्हणून लिहित राहिलो असतो तर कदाचित गेली नसती. तर हा उपयोग मला कायम चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी झाला. वारणापासून DSK पर्यंत अनेक कॉपी तू केलेल्या आहेत. तुझी पहिली कॉपी कुठली, म्हणजे कॉपी रायटिंगचं ज्यांना माहिती नाही त्यांना त्याचा अंदाज येऊ शकेल, आणि सर्वात गाजलेली कॉपी कुठली? पहिली कॉपी खरं सांगायचं तर मला आठवत नाही, कारण कुठल्या तरी फर्निचरच्या दुकानासाठी एक लिहिली होती. आणि पण एक आता जे उदाहरण निघालं की कवितेवरून कॉपी रायटिंग किंवा या प्रकारे त्याच्यामध्ये बसणारी आणि लोकांना आवडलेली एक जिंगल, DSK ची जिंगल तुम्ही ऐकली असेल, घराला घरपण देणारी माणसं. तर त्याचं म्हणजे जसं म्हटलं की त्याचं एक घराला घरपण देणारी माणसं ही बेसलाईन त्यांची ऑलरेडी होती. तर ही गद्य लाईन आहे खरं बघायला गेलं तर. पण घराला घरपण देणारी माणसं याच वजनाच्या जर का एका पुढे एक ओळी आल्या तर त्याचं एक गाणं सुद्धा होऊ शकतं, त्याची जिंगल सुद्धा होऊ शकते. तर हा सेन्स मला कवितेमधनं आला होता. त्यामुळे ज्यावेळेला मला ब्रीफिंग दिलं गेलं, जाहिरातीसाठी जी माहिती दिली गेली की अशी अशी जाहिरात करायची, तर मला आठवतं त्यांच्या ऑफिस पासून हॉटेल कल्पना आहे ते सारसबागेपाशी, तिथे येईपर्यंत मोटरसायकल माझ्या डोक्यात ते तयार झालं होतं. आणि मी तिथे बसून त्या टिश्यू पेपरवरती लिहून काढली होती जिंगल. तर मी ती मुद्दाहून म्हणतो एवढ्यासाठी की त्यातले एक एक वाक्य तुम्ही घेऊन बघा, ते त्याच मीटरमध्ये बसतं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रमतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं, जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. तर आता हा प्रत्येक शब्द जो आहे की घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, घराला घरपण देणारी माणसं, टुमदार स्वप्नात रमतात माणसं, घराला घरपण देणारी माणसं. तर हे कुठेतरी मीटरचा वृत्तछंदाचा जो अभ्यास होता तो मला एक कमर्शियली सुद्धा अशा प्रकारे उपयोगी पडत गेला पुढे पुढे. मिलिंद, इंग्लिशसाठी प्रश्न आहे की तू जिंगल स्पॉट अशासाठी गाणं नाही, पूर्वीही केलीत, आता हल्ली नाही केलीत. पण जेव्हा माझ्या पण स्ट्रगलिंग पिरियड मध्ये मी बरेच प्रॉडक्ट्स केलेत, म्हणजे म्युझिक पण केलंय, गायलोय पण त्याच्याकरता. पण आता काही वर्षांमध्ये माझं खरं सांगायचं झालं तर मी जसं म्हटलं की माझं घराणं होतं, मी प्रॉपर गझलचं शिक्षण घेतलंय. म्हणजे राजकुमार रिझवी, के महावीर यांच्याकडून गझलचे शोज करायचो मी. आणि अचानक एक दिवस ते छुई सी तुम लगती हो, फूलों जैसी हंसती हो, जिस दिन से देखा है तुम मेरी सांसों में दिल में रहती हो, असं गाणं लोकांपुढे आलं आणि मी पॉप सिंगर झालो. आणि मग त्यानंतर हे गाणं खूप गाजलं, म्हणजे सगळीकडे जसं मगाशी म्हणजे उल्लेख झाला, खूप त्याच्या सीडीज विकल्या गेल्या. आणि 3 महिन्यानंतर गारवा हा अल्बम आला आणि पुन्हा लोकांनी मला म्हणायला सुरुवात केली की हा मराठीतला पहिला पॉप अल्बम आहे जो खरं म्हणजे पॉप नाही. तुम्ही जर गारवातली गाणी ऐकली तर ती ज्या तऱ्हेने लिहिली गेली, ज्या तऱ्हेने चालली आहे, त्याला पूर्ण म्हणजे आपल्या भारतीय संगीताचा त्याला पाय आहे. मे बी मी थोडंसं मॉडर्न त्याच्यामध्ये म्युझिक वापरलं असेल म्हणून लोक म्हणतात.
आणि त्याच्यामुळे मग माझं हे जिंगल आणि हे सगळं मागे पडलं आणि हे पॉप सिंगिंग, त्याचे शोज, त्याच्या चाली, आमचं एकत्र बसणं, वेगवेगळी गाणी करणं, असा हा प्रवास माझा वेगळ्या दिशेने सुरू झाला. 36 मिनिटाचं 21 अंतऱ्याचं गाणं आता म्हणलं ते काय नेमकं? ऍक्च्युली काय झालं, माझं गारवा आणि खूप विविध लोक मला भेटायला येतात नेहमी गारवा ऐकून की तुम्ही आमच्याकरता अजून काहीतरी करा, ही चाल आहे. असंच एक दिवस नागपूरहून बाहेकर नावाचे गृहस्थ माझ्याकडे आले आणि त्यांनी एक पुस्तक माझ्या समोर ठेवलं. पुस्तकाचं नाव होतं सखे साजणी आणि ही एक दीर्घ कविता. मी पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर 14 ओळी, अशी 50 पानं आणि प्रत्येक अख्ख्या कवितेचा विषय मुलगी. म्हणजे 14 ओळी, 14 ओळी फक्त नाक, त्याचं वर्णन, 14 ओळी फक्त कान, म्हणजे खळी, तीळ, पापणी, तिचे डोळे, तिचं चालणं, तिची कंबर, तिचे केस, असं प्रत्येक ते पान होतं. आणि ते म्हणले की वाकुडकर, ज्ञानेश वाकुडकरांनी ही कविता लिहिली. हे पुस्तक नांदेड युनिव्हर्सिटीला MA ला पुस्तक आहे, सिलेबसला पुस्तक आहे आणि तुम्ही काहीतरी याचं करा. आता मला कळेना की एवढं 50 पानांचं गाणं कसं करायचं किंवा 14 ओळींचं एक गाणं 8 गाणी करण्यात काय मजा आहे. आणि वाचता वाचता मला असं वाटलं की नाही, आपण याचं एक सलग गाणं केलं तर. आणि म्हणून त्यातली 21 पानं निवडली मी आणि ते 21 पानांमधनं 21 पानांचे सलग एक गाणं केलं की त्याला कुठेही मध्ये फक्त म्हणजे म्युझिक आहे मध्ये. प्रत्येक 14 ओळी संपल्या की एक इंटरलूड आणि मग त्यात व्हेरिएशन्स कंटाळा येऊ नये म्हणून अरेबियन असेल, स्पॅनिश असेल, लॅटिन असेल, लावणी आहे, प्रत्येक फॉर्म म्युझिकचा वापरायचा प्रयत्न केला. त्याचा वेळेच्या मर्यादेमध्ये सगळ्यांना एक एक प्रश्न आणि नंतर एका ओळीत उत्तर देण्याचा एक एक प्रश्न विचारून थांबणार आहे. थांब पण एक सहज मला आता लक्षात, आपण मगाशी आत इंटरव्ह्यू मध्ये गप्पा मारत होतो आणि मला गप्पांच्या मध्ये असं कळलं की सुधीर गाडगीळ, म्हणजे मी आठवणीतली गाणी पासलं, मी त्याला, तुम्हाला वाटेल की आहो सुधीरजी वगैरे असं मी त्याला काही म्हणत नाही, कारण आपण आठवणीतल्या गाणीपासून त्याला मी ओळखतो आणि आम्ही खूप एकत्र आठवणीतल्या गाण्यांमध्ये खूप जवळ पण आलो. त्यानंतर आपली खूप गॅप पडली मला वाटतं. पण आता गप्पांच्या जगात असं कळलं की त्यांनी आतापर्यंत 3000 मुलाखती तुम्हाला वाटतं घेतल्यास, ही त्याच्या पुढची मुलाखत असावी तुझी. आणि तू आता आम्हाला सगळ्यांना एवढं बोलतं करतोयस, तर मला असं वाटलं की जसं हे सगळे शब्दांचे जादूगार आहेत, तसं तुला काय शब्दांचा वेगळा अभ्यास करावा लागतो. कारण मी बघितलंय की मी पण कधी शो करायला विविध शहरांमध्ये महाराष्ट्रात जात असतो आणि मग शोच्या आधी एक 5 मिनिटं कोणतरी निवेदक येतो विंगेत, अहो तुमचं जर काय काय तुम्ही केलंय तर मला जरा बायोडेटा द्या असं म्हणतो. तर तू काय करतोस, शब्दांचा काय अभ्यास करतोस की जेव्हा ही अशी मुलाखत घेतोस वेगवेगळ्या इतक्या 3000 मुलाखतीमध्ये काय खूप अनुभव असतील तुझ्या मागे. त्या अनुभवाचा एक खूप मोठा वेगळा कार्यक्रम होईल, मी त्याच्याकडे जात नाही, फक्त या अनुषंगाने बोलतो शब्दांशी निगडीत तेवढं. खरं तर मी जे काही निवेदन करतो किंवा मुलाखतीत प्रश्न विचारतो ते सर्व शब्द माझे असतात आणि हे आत्ता सांगण्याचं कारण असं की अलीकडे बऱ्याचदा मुलाखतकार आणि निवेदक हे कलावंत निवेदक आणि कलावंत मुलाखतकार व्हायला लागल्यानंतर त्यांना दुसऱ्याने लिहून दिलेले शब्द वापरावे लागतात. त्यामुळे त्याच्यात कितपत सहजता येत असेल याविषयी मी नम्रतापूर्वक सांगतो की साशंकता आहे. माझा शब्दांचा जो सगळा रियाज झालेला आहे ना, तो पुण्यात वाढल्यामुळे पुण्यात मी उत्तमोत्तम वेगवेगळ्या तऱ्हेच्या खवचट बोलणाऱ्यांपासून ते अगदी सलगपणे एखाद्या मुद्द्याचं चोख विश्लेषण करत पण कंटाळवाणं न होता, प्राध्यापकी न होऊ देता बोलणारे असे ऐकत गेलोय. मला फार बरं वाटलं ते सगळं मनापासून कबूल केलंस पुण्याविषयी. बरोबर, म्हणजे काय, मी आहेच पुण्याचा अभिमानीच आहे, कारण मी पूर्ण पुण्यामुळे घडलेलो आहे. एक छोटं उदाहरण देतो की खवचटपणामध्ये सुद्धा मोजके शब्द वापरणं, त्याच्याकरता अख्खं भाषण नाही लावलं. हे पुण्यात जमिनीवर आणण्याचं केंद्र आहे पुणे. हे उदाहरण देतो की दत्तोवामन पोद्दार इतिहास संशोधक हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पदावरून निवृत्त झाले आणि त्यानंतर ते साहित्य परिषदेमध्ये भाषणाला आले आणि तिथे ते काही भाषण सुरू करणार त्याच्या आधी श्रीयुत जोशी कादंबरीकार ते तिथे उपस्थित होते. ते असं म्हणाले की दादा आत्ता बोलणार आहेत, त्यांना मी विचारू इच्छितो की तुम्ही ती शिवरायावरची कादंबरी, शिवरायाचं चरित्र लिहिणार म्हणताय, ते कधी लिहिणार आहात, असं यांनी त्यांना विचारण्याचा पुणेरीपणा मुळात केला.
त्याच्यावर शांतपणाने दत्तवामन पोद्दार असं म्हणाले की पुणे विद्यापीठातनं निवृत्त झालो, संध्याकाळ रिकामी असते, काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल म्हणून इथे आलो, पण आज काही चांगलं ऐकायला मिळालं नाही. श्रीज जोशींनी विचारलं मला की ते शिवचरित्र लिहिणार ते कधी लिहिणार. त्यांना मी सांगू इच्छितो, शिवचरित्र लिहिणं हे भाषांतरित कादंबरी लिहिण्या इतकं सोपं नाही. त्याच्याकरता चिंतन लागतं, विचार लागतो. हे सगळे शब्दांचे खटके, विचारातली सगळी सडेतोडपणा, शब्दाची मांडणी, पुलंकडनं शब्दाची मांडणी, मी अनेकदा पुलंचा किस्सा सांगतो म्हणून तो पुनरुक्ती करत नाही, पण असे सगळे ऐकत गेलो, तो माझा रियाज होता. वाचत गेलो, त्यातनं वाक्यांचे पूल बांधण्याकरता शब्द माझ्यापाशी जमा आधीच होते, त्यातनं ते जमा होत गेले. आणि मुळात साधं सोपं सरळ अनौपचारिक बोलायचं हे कायम पथ्य ठेवलं. आपल्याकडे बोलायचं काही म्हटल्यानंतर अकारण अलंकारिक शब्दांची आतषबाजी करण्याची खूप हौस आहे. काही जरूर नसते ना, तुमच्यात आणि ऐकणाऱ्यांमध्ये अंतर पडतं. त्यांना वाटतं अरे हे कुठलं काय काय शब्द आहेत, याच्या उलट तू यातला आदर्श माणूस बघ ना फुलं, तुम्हाला सांगतो असं म्हणून ते थेट तुमच्या हृदयात शिरतात. साध्या तुम्हाला सांगतो या शब्दात ना, हा साधेपणा, ही सहजता मला शिकायला मिळाली. शब्द निवडीतला साधेपणा, शब्द मांडणीतली अनौपचारिकता, शब्दोच्चारातली स्पष्टता आणि क्वचित प्रसंगीची उत्स्फूर्तता, ही 4 सूत्र सांभाळल्यामुळे इतके वर्ष काढू शकलो. आपण अलीकडे वाढतं प्रदूषण निसर्गामधलं बघतो. झाडं रस्ता रुंदी करतात, झाडं तोडली गेल्याचं आपण बघतो. हे निसर्गावर जे सगळं आक्रमण होत आहे, याचा तुमच्यासारख्या संवेदनाक्षम मनाच्या मंडळींना नेमकं यातनं काय वाटतं आणि त्यातनं कधी काही सुचतं का? म्हणजे तुमच्या उद्वेगाचा भाग म्हणून कधी काही सुचतं का आणि मुळात त्याबद्दल काय वाटतं? नाही, मला खरंच मनापासून वाटतं की माझ्या लहानपणी जो निसर्ग अनुभवायला मिळाला, की मी म्हटलं की वेगवेगळ्या शहरांमध्ये मी वाढलो आणि तो नाही आता बघायला मिळते. म्हणजे खरंच कुठेही मी पार्ल्यात राहतो, तिथे इतकी झाडी आहे म्हणजे होती 20 वर्षापूर्वी, आज ती एवढी कमी होत आहे. सगळी जुन्या बिल्डिंग्स पाडल्या जातात, तिकडे नवीन झाडं. कितीही शासनाने काही केलं की तुम्ही 1 झाड पडलं की अजून 10 झाडं लावा, काही नियम करून हे होत नाही. त्याला आपल्या स्वतःची मनातनं आज जाणीव असावी लागते की मी आज हे झाड तोडणार आहे का तोडावं, आणि तोडलं तर मला पुन्हा 10 झाडं तिथे उभी करायची. पण खूप वाईट वाटतं की नेचर पासून आपण किती लांब चाललोय. आणि म्हणून मग आपल्याला शहरातनं जाऊन कुठेतरी सुट्टी काढून वर्षातनं एकदा मग आपल्याला कुठेतरी कोकणात जावं लागतं, कुठेतरी अशा ठिकाणी जावं लागतं की जे आपल्याला मिळू शकत नाही. आपली क्रिएटिव्हिटी आपल्याला चाचपून बघण्याकरता कुठेतरी बाहेर जाऊन अशा नेचरमध्ये जावं लागतं की जे आपल्याला आपल्या शहरात मिळायला पाहिजे, ते नाही मिळत. त्याचं खूप दुःख होतं. मला असं वाटतं की प्रदूषणाची पण आपल्याला खूप सवय झालेली आहे आणि आपण आपल्याच नकळत विसरून गेलेलो आहोत की कधी आपण निसर्गात राहत होतो. सिमेंटच्या जंगलामध्ये प्रदूषण, रहदारीमुळे आणि अनेक कारणांमुळे होणारे जे प्रदूषण आहे त्याचे आपण इतके सवयीचे झाले होते. आमचे नायगावकर गमतीने म्हणतात, परवा मी डॉक्टरकडे गेलो होतो तेव्हा ते म्हणाले, अहो तुम्हाला ताप आलाय काय, तुम्ही निसर्गात वगैरे गेला होतात की काय? आता एक काम करा, शहराच्या गटारा बाहेर जरा 4-5 फेऱ्या मारून या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. इतकी आपल्याला प्रदूषणाची आपणच आपल्याला अंगवळणी पाडून घेतलेलं आहे. निदान आता जी उरलेली झाडं आहेत ती तरी आपण जपू शकतो का आपल्या लहान मुलांप्रमाणे? हा आपला खरा प्रश्न आहे असं मला वाटतं. नायगावकरांवरनं आठवलं, त्याने एका कार्यक्रमात बोलता बोलता ते म्हणाले होते की ते वाईचे, त्यामुळे त्यांना कायम हनीमून स्पेशल गाडीमधनच जायला लागतं, महाबळेश्वर त्या रस्त्यावर असल्यामुळे. ते म्हणले मी एकदा बघितलं, एक जोडपं बसलं आतमध्ये आणि त्यांनी कंडक्टरला बोलवून सांगितलं की अहो ते निसर्ग सौंदर्य का काय, ते आलं की आम्हाला उठवा बरं का. मला वाटतं याला पर्याय नाहीये. म्हणजे मी बरेच जण म्हणतात की मी लहान असताना इकडे एवढी झाडं होती, कारण मी मुंबईत लहानाचा मोठा झालोय आणि गेल्या काही वर्षात झपाट्याने बघतोय की काही ग्राउंड नाहीशी होत आहेत अचानक. बऱ्यापैकी झाडांचा एखादा किंवा रस्त्याच्या बाजूला खूप छान झाडं होती, आता तिथेच काही रस्ता रुंदीकरणात ते गेले. पण याचा एक छोटासा किस्सा काही दिवसापूर्वीचा मी सांगतो. आम्ही एका शॉर्ट फिल्मसाठी लोकेशन शोधायला पारशी कॉलनीत गेलो होतो दादरच्या. तर अत्यंत प्राचीन वाडामध्ये पारशांची घरं ती खूप छान, त्यांचं जुनं ते
तर त्या माणसाकडे गेलो आतमध्ये, तो वाडा आम्हाला आवडला, ते घर सगळं. तर खिडकीत तो पारशी म्हातारा बसला होता आणि आम्ही सगळं सांगतो हे आहे ते आहे. तर आम्हाला आमच्या डिरेक्टरला बाहेर झाड हवं होतं, कारण त्या झाडाखालून काही सीन चित्रित करत. तो वाडा अत्यंत चांगला होता, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिथे बाहेर झाडं नव्हती. तर त्या म्हाताऱ्याला आम्ही हे सांगितलं की हा वाडा आम्हाला उत्तम वाटतोय पण झाड नाही. तर त्यावर तो म्हणाला, आमचा डिरेक्टर म्हणाला की आपण ते क्रोमा करून नंतर ऍडजस्ट करू. तर तेव्हा तो म्हातारा म्हणाला की, सांगायला लागला की मी गेली कित्येक वर्ष आम्ही इथे आहोत, आमच्या 3 पिढ्या इथे गेल्या, मी लहानपणापासून बघतोय. काही वर्षापूर्वी म्हणाला इथे अत्यंत सुंदर असं हिरवगार सौंदर्य होतं, पण एक एक बंगला जायला लागला, ती झाडं कापली गेली आणि आमच्या दारासमोरचं वडाचं झाड हे या कॉलनीतलं शेवटचं कापलं गेलेलं झाड आहे. आणि मला असं वाटतं की आणि तो इतका इमोशनल झाला, कारण त्या माणसाने त्याचं लहानपण सांगितलं, त्या झाडाखालचं तरुणपणीच्या काही आठवणी सांगितल्या, मग तिथे लोक बसायचे, मुलं खेळायची, हे सगळं सांगितलं. तर मी त्याला इतकंच म्हणालो की बिल्डर लॉ भी जिम्मेदार आहे ना इसके लिए, त्यांच्या विरुद्ध काहीतरी केलं पाहिजे. तर तो म्हणाला नाही बेटा, समय जिम्मेदार आहे, असं तो म्हणाला. तर त्या सगळ्या त्याच्या बोलण्यावरून मला एक कविता सुचली आणि मला वाटतं मी हिंदीत ती कविता लिहिली होती, कारण ते सगळं बोलणं आमचं हिंदीत होतं. तर ते मी वाचून दाखवतो. चांद की बिंदी लगाकर सितारों से लदी सियाह दुल्हन सा काला, चांद की बिंदी लगाकर सितारों से लदी सियाह दुल्हन सा काला, तो कभी चहकते दरख्त की टहनियों से झांकता सपनीला 7 रंगों वाला. दरख्त म्हणजे झाड. तो कभी चहकते दरख्त की टहनियों से झांकता सपनीला 7 रंगों वाला, रुईदार बादलों में लिपटे परिंदों के कसीदों वाला, तो कभी बिजली की बुढ़िया के साथ गरजता नानी की कहानियों वाला. अनगिनत रूप देखे हैं जिसके इस खिड़की के जरिए, अनगिनत रूप देखे हैं जिसके इस खिड़की के जरिए, वो आसमां न जाने आसमान से ऊंची इस इमारतों की भीड़ में कहां खो गया. अनगिनत रूप देखे हैं जिसके इस खिड़की के जरिए, वो आसमान न जाने आसमान से ऊंची इन इमारतों की भीड़ में कहां खो गया. खिड़की वही है, खिड़की वही है, मैं भी वही हूं, बस वो दरख्त ना चाहते हुए भी कट गया, बस वो दरख्त ना चाहते हुए भी कट गया, और वक्त है कि चाहकर भी कटता नहीं. कहते हैं सब उसी का किया कराया है, कहते हैं सब उसी का किया कराया है. तुझे मत. मला असं वाटतं ना की आजकाल माणसं मेली तरी आपल्याला वाईट वाटत नाही, झाडं मेली तर कोण दुःख करणार असं झालंय. आणि मला एक घटना आठवते की आमच्या वाड्यामध्ये अनेक झाडं होती, त्याच्यामध्ये माझं एक लाडकं झाड होतं ज्याच्यावरती मी चढून बसायचो, खेळायचो. ते झाड ज्या दिवशी पाडलं त्या दिवशी मला आठवतं मी दिवसभर रडत होतो. तर हे रडणं किंवा हे जे असोसिएशन आहे हे मला असं वाटतं की पुढे जाऊन ते माणसांशी सुद्धा कुठेतरी निगडीत होतं. म्हणजे ते झाड मला माझ्या आजोबांसारखं वाटायचं. त्यामुळे ते झाड पडल्यानंतर मला दुःख झालं आणि ती सेन्सिटिव्हिटी आयुष्यभर मला ते शेवटपर्यंत पुरेल याची मला खात्री आहे. माझ्या मुलीला जर का झाडच दिसली नाहीत तर झाड पडल्याचं दुःख तिला कुठून जाणवणार आहे. आणि मला असं वाटतं की हे असोसिएशन जे आहे की ते झाडापासून सुरू झालं असेल, पण मला भीती अशी वाटते की ते माणसापर्यंत येऊन हळूहळू ठेपेल का काय. आणि निसर्ग हरवल्याची खरी भीती ही मला कायम वाटते की ज्या ज्या वेळेला तुम्ही निसर्गापासून दूर राहता आणि एका चौकटीमध्ये जगत राहता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय हरवत असेल तर तुम्ही स्वतःच हरवून जाता, असं माझं प्रामाणिक मत आहे. जेव्हा तुम्ही त्या चौकटीमध्ये जगत असता त्यावेळेला तर स्वतःपाशी जाण्यासाठी निसर्गाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. तुला स्वतःला आवडलेला निसर्ग कवी कोण? शंकर वैद्यांची मला अनेक निसर्ग कवी आणि कविता माहीत आहेत, परंतु शंकर वैद्यांची एक कविता मी नेहमी कोट करतो, पुन्हा पावसाचीच आहे. छत्री नावाची कविता आहे. कविता अशी आहे की या अशा मुसळधार पावसात, छान आहे.
या अशा मुसळधार पावसात तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंसं वाटलं, याचं बरं वाटतं. या अशा मुसळधार पावसात तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंसं वाटलं, याचं बरं वाटतं. या अशा पावसात कुणीतरी सोबत हवंच. या अशा पावसात कुणीतरी सोबत हवंच. छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांनाही समजुतीने चाललो तर. छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांनाही समजुतीने चाललो तर. पुढे पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपत पावलं टाकायला हवीत. पुढे पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपत पावलं टाकायला हवीत. तुम्ही माझ्या हाताचा आपलं खांद्याचा आधार घ्या. तुम्ही माझ्या हाताचा आपलं खांद्याचा आधार घ्या, म्हणजे तुम्ही नीट चालत राहाल न पडता, आणि तुम्हाला हवं तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल. तुम्ही हवं तितकं मला दूरही ठेवू शकाल. मी तुमच्याकडे न पाहता चालतो आहे खरा, पण मला कुठून तरी केवड्याचा वास येतो आहे. मी तुमच्याकडे न पाहता सरळ चाललो आहे खरा, पण मला कुठून तरी केवड्याचा वास येतो आहे. तुमचं नाव केतकीच आहे असं मी धरून चालतो. तुमचं नाव केतकीच आहे असं मी धरून चालतो. तुमच्या बोटातली अंगठी कळते आहे माझ्या खांद्याला. लक्ष कसं सारखं तिथंच घोटाळतंय. लक्ष कसं सारखं तिथंच घोटाळतंय. पावसाचा जोर वाढलाय. लक्ष कसं सारखं तिथंच घोटाळतंय. अरे, तुमचं पोहोचण्याचं ठिकाण तर मागेच निघून गेलं, तुम्ही बोलल्या कशा नाहीत? तुमचं पोहोचण्याचं ठिकाण तर मागेच निघून गेलं, तुम्ही बोलल्या कशा नाहीत? माझं काय, कुठे पोहोचण्याच्या उद्देशानं मी घराबाहेर पडलेलोच नव्हतो. कुठे पोहोचण्याच्या उद्देशानं मी घराबाहेर पडलेलोच नव्हतो. पावसाचा जोर एकदम वाढलाय, त्यामुळे तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटते. पण घाबरू नका, पुढचा रस्ता चांगला आहे. पुढचा रस्ता चांगला आहे. पण एक पाहिलं का, तुम्ही अगदी नीट चालला आहात, त्यामुळे छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटते. किती मोठी झाल्यासारखी.